हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री फॉर 11th सायन्स स्टुडंट्स. आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत एम्पिरिकल फॉर्म्युला. व्हॉट इज द एम्पिरिकल फॉर्म्युला? द सिम्पलेस्ट रेशो ऑफ द atoms ऑफ constituent elements in the molecule is called as empirical formula. म्हणजे एखाद्या संयुगातील मूलद्रव्याच्या अणूचे सर्वात सोपे पूर्ण संख्येतील गुणोत्तर म्हणजे एम्पिरिकल फॉर्म्युला. तर आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे. हायड्रोकार्बन्स कंटेन्स 79.80% कार्बन अँड 20.30% ऑफ द हायड्रोजन. व्हॉट इज द एम्पिरिकल फॉर्म्युला? आता क्वेश्चन मध्ये काय, हायड्रोकार्बन आपल्याला दिले 79.87% दिले कार्बनचं पर्सेंटेज आणि हायड्रोजनचे दिलेले आहे 20.30% हायड्रोजन दिले पर्सेंटेज मध्ये. तर एम्पिरिकल फॉर्म्युला याचा काय आहे? तो ऑप्शन आपल्याला आहे CH, CH2, CH3 आणि C2H5. आता एम्पिरिकल फॉर्म्युला काढण्यासाठी फर्स्ट स्टेजला जायचं आपण. काय फर्स्ट गिवन पर्सेंटेज रिटर्न इन ग्रॅम. आता पर्सेंटेज मध्ये कॉम्पिटिशन काय दिलेलं आहे आपल्याला 79.87 प्लस 20.13 इज इक्वल टू 100. जर हे 100% नसतं आलं तर आपल्याला ऑक्सिजन त्याला इन्व्हॉल्व केला म्हणजे ऍडिशन करायला लागली असती. कसं 100 पर्यंत नसतं पर्सेंटेज बसलं तर आपल्याला ऑक्सिजनची ऍडिशन करायला लागते. ऍडिशन म्हणजे जे राहिलेले आहे 100 मायनस हायड्रोजन कार्बन ते इक्वल टू घेऊन ते ऑक्सिजन आपल्याला मानावं लागले असते. तर प्रत्येक मूलद्रव्याच्या वजनाला त्याच्या ऍटॉमिक मासने भागू आपण. ऍटॉमिक मास काय आहे कार्बनचा 12, हायड्रोजनचा ऍटॉमिक मास किती आहे 1. तर कार्बनचे वजन किती दिलेले आपल्याला 79.87 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 6.65 आला. आणि हायड्रोजनचे वजन किती आपल्याला 20.13 डिवाइडेड बाय 1. हायड्रोजनचा ऍटॉमिक मास किती आहे 1 इज इक्वल टू 20.13. आता तिसरी स्टेज काय आहे याच्यामध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला? सर्वात लहान संख्येने भागा म्हणजेच गुणोत्तर मिळेल. सर्वात लहान संख्या कुठली आहे? कार्बन हायड्रोजन मध्ये डिवाइड आपल्याला उत्तर मिळालेलं 6.65. ओके, तर परत आपण त्याच संख्येनं जे त्याचे मूलद्रव्याच्या वजनाला आपण ऍटॉमिक मासने भागला आहे का नाही त्याला पुन्हा डिवाइड करायचं. 6.65 डिवाइडेड बाय 6.65 इज इक्वल टू 1. हायड्रोजनचं कसं येईल 20